आपल्याला माहिती असेल की उद्या लोकसभाची जी निवडणूक रत्नागिरी सिंधुदुर्ग होत आहे, ज्या 11 होत्यापैकी एक लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहे. आपल्याला माहिती असेल की माननीय राणेसाहेब या निवडणुकीमध्ये उभे आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून राणेसाहेब विजय निश्चित होतील यामध्ये आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु विरोधकांना आता कळून चुकलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपला पराभव निश्चित आहे. मी तर तुम्हाला सांगतो, आपला विजय निश्चित झालेला आहे. फक्त आपल्याला मताधिक्य किती हाच आपल्यासमोरचा प्रश्न आहे. या निवडणुकीत राणेसाहेबांवर प्रेम करणारी माणसं पुन्हा एकदा झपाटून आपल्या कामाला लागली. मतदारांना जाग आली की गेल्या 10 वर्षामध्ये या लोकसभा मतदारसंघात कुठल्या प्रकारचं काम झाले नाही. केवळ विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या, खोटे आश्वासनं दिली गेली, खोटे आरोप केले गेले आणि ह्या सगळ्या सातत्याने दहशतवाद असेल म्हणजे इतर आरोप, ह्या सगळ्या आरोपामध्ये कोणत्या प्रकारचं तथ्य नाही जनतेला कळून चुकल्यामुळे आता माननीय राणेसाहेबांना या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही. किंवा मी असं म्हणेन की या राणेसाहेबांच्या लोकसभा निवडणुकीतच माननीय निलेश राणेसाहेबांच्या आमदारकीच्या विजयाची मुहूर्त रोड सुद्धा, जी मुहूर्तमेढ म्हणतो ती सुद्धा आताच रोवली जाईल. अशा प्रकारचं वातावरण तयार झाल्यामुळे माननीय आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्या वैफल्यग्रस्ताच्या टीकेतून ते काहीतरी बळत आहे. म्हणजे ए वाटप, बी वाटप, सी वाटप हे सगळं चुकीचं आहे. खरं म्हणजे त्यांना माहिती आहे की आता कोणत्या लोकांनी नाकारलं. आता काय सांगायचं, तर नेहमीच ठरलं त्यांचं वाक्य. एक त्यांची 2 वाक्य नेहमी ठरले असतात. एक म्हणजे त्या EVM मध्ये काय ते घोटाळा करणार, ते सुद्धा लोक ऐकायला तयार नाही. सिडकोचा विषय काढला, ते ऐकायला तयार नाही. आणि अगदीच काय होऊ नये म्हणून या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पैशाचं वाटप सुरू आहे अशा प्रकारचा चुकीचा आरोप केलेला आहे. इथल्या जनतेला माहिती आहे की माननीय राणेसाहेबांनी केलेलं काम, माननीय राणेसाहेबांचं कर्तृत्व आणि भारतीय जनता पार्टी माननीय केंद्रात मोदी साहेबांचं काम. आणि आपल्याला मुद्दामून सांगतो, या लोकसभा मतदारसंघाची कमांड म्हणजे राणेसाहेब आहेत, निलेश राणे आहेत, याची पूर्णपणे कमांड या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी घेतलेली आहे. ते या पूर्णपणे याच्यावर ताकदीने काम करतात. आपले सगळे पदाधिकारी काम करतात. मी ह्या जिल्ह्यातच म्हणेन, पण मालवण तालुक्यात बघता कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट नाही. अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते काम करतात आणि लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यावरून आम्हाला निश्चित खात्री आहे की राणेसाहेब निश्चित विजयी होतील. परंतु वैभव नाईक म्हणा की माननीय विनायक राऊत हे आता या भीतीने भयग्रस्त झाले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि या वाळू सरकल्याच्या भावनेतून कुठल्याही प्रकारची टीका करतात. परंतु माझ्या या मालवणी जनतेला, कोकणी जनतेवर, या रत्नागिरी जनतेवर लोकांना विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीत लोक राणेसाहेबांनी विजयी करणार आहेत. फक्त मताधिक्य किती हा प्रश्न येईल. परंतु मी तुम्हाला दाव्याने सांगतो की 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्य करून राणेसाहेब विजय होतील अशा प्रकारचा आपला आता अंदाज आहे. म्हणजे ग्राउंडवर काम केल्यानंतर आमचे मित्र रत्नागिरी ते सांगतात, सिंधुदुर्गातला अंदाज आपल्याला माहिती आहे. आणि मी सांगतो खात्रीने, याने किती टीका केली, कुठेही जरी त्याने हे केला, तर आत्ता त्यांच्यावर आरोप करण्याची वेळ का आली आहे की तो पराभव हा समोर त्यांना दिसू लागला म्हणून ते पैशाचा आरोप करतात. आमदार वैभव नाईक, मी तुम्हाला निश्चित सांगतो की माननीय नारायणराव राणेसाहेब निश्चित विजयी होतील. परंतु ह्या विजयात तुमच्या ह्या सगळ्या तुम्हाला सुद्धा दिलेले जे म्हणताय ना तुम्ही की आमदार म्हणून 10 वर्ष केले, तुम्हालाही सुद्धा इथून हद्दपार करण्याची मुहूर्तमेढ आताच रोवली गेली आहे. फक्त ते ह्याची सुरुवात आपण केली आणि ह्याची सुरुवात सुद्धा मी सांगतो वैभव नाईक, आपण हे समजून घ्यावं की माननीय निलेश राणेंच्या विजयाची मुहूर्तमेढ सुद्धा आताच रोवलेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी. राणेसाहेबांचा विजय निश्चित आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची चिंता करा. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर इथली जनता सुद्धा विश्वास ठेवणार नाही. आमचं काम आहे या मतदारसंघामध्ये काम, राणेसाहेबांचं काम करतोय आणि माननीय पंतप्रधान मोदींवर या जनतेचा विश्वास आहे. आपल्याला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की हे सातत्याने सांगतात की राणेसाहेबांनी हे केलं, राणेसाहेबांनी ते केलं, राणेसाहेबांनी विकास नाही केला. ठीक आहे, इथल्या जनतेला माहिती आहे. पण वैभव नाईक, आपण, विनायक राऊत, आपण सांगा की आपण जनतेसाठी काय करणार आहात, तुमचा अजेंडा काय जनतेतून लोकांना सांगा ना. मी पर्यटनातून विकास करणार, मी इन्फ्रास्ट्रक्चर, इथल्या लोकांना नोकरी देणार, इथल्या लोकांच्या भविष्याचा विषय एकही नाही. राणेसाहेबांनी हे केलं, भाजपने ते केलं, गद्दार ह्या पलीकडे काहीतरी आहे ना. तुम्ही जर तुम्ही म्हणत असाल की आपण या ठिकाणी जनतेची सेवा करताय, मग सांगा ना काय करणार आहात ते सांगा. तुमचं व्हिजन सांगा ना. तुमचं व्हिजन काही नाही आहे. तुमचं व्हिजन महाळ, बारसा, गोंधळ ह्यापुढे तुमचं व्हिजन नाही आहे. कुठल्या तरी भजनात पिढी ह्यापुढे तुमचं व्हिजन काय, आणि तुमचं कुठलं व्हिजन नाही आहे. तुम्ही लोकांना आपण काय करताय सांगत नाही, फक्त ते काय करण्याचे विचारा. मला वाटतं कोकणी जनतेने आपल्याला प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नाचा भडीमार झाला. आपल्या प्रत्येक सभेला त्यांनी पाठ फिरवली. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोकणी जनता इथे मालवणी मोसा कंटाळलेला आहे आणि म्हणून
तुम्ही काय करताय जनतेपर्यंत करणं काही करू शकणार नाही म्हणून तुम्ही सांगत नाही की आम्ही हे करणार. त्यांना जनतेला विश्वास आहे की तुम्ही काही करू न शकल्यामुळे हे तुम्हाला सांगण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही काही करणार नाही, पण आम्ही सांगतो या कोकणचा, या मालवणचा या सर्वांगीण विकास मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून, मान्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आणि याचा पाठपुरावा निलेश राणेसाहेब करतील याची आम्हाला खात्री आहे. ते काही करणार नाही असले तरी आमची जबाबदारी आहे नैतिक या त्याचा विकास करणे. म्हणून आम्ही शब्द दिलाय तिथला वीज, पाणी, रस्ते ह्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रोजगार आणि पर्यटनदृष्ट्या हा सिंधुदुर्ग विकसित करण्यासाठी राणेसाहेबांचं स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी कोकणी जनतेने आम्हाला साथ देण्याची विनंती.